नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण AutoCAD 2021 व्हर्जन वापरतो. तर तुम्ही 2021 ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघण्यासाठी मिळतो. पण इथं तुम्हाला स्क्वेअरमध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसते स्टार्ट ड्रॉइंग. इथं तुम्ही क्लिक करून स्टार्ट ड्रॉ करू शकता. ओपन फाईल्स एक ऑप्शन आहे. तसं तुम्हाला विविध खाली त्यांचे ऑप्शन दिले आहेत. ओपन शीट आहे, गेट मोर टेम्पलेट्स ऑनलाईन तुम्ही वापरून वेगवेगळे टेम्पलेट्स घेऊ शकता. एक्सप्लोर सॅम्पल ड्रॉइंग्स घेऊ शकता. इथं वापरून तुम्ही वेगवेगळे डायग्राम तुम्ही काढू शकता. स्टार्ट ड्रॉइंग्स वापरलं की तुम्हाला हा इंटरफेस ओपन होतो. स्टार्ट ड्रॉइंग घेतल्यानंतर घेतल्यानंतर तुम्ही पहिलं ग्रिड जी चालू आहे ते ऑफ करायची आहे. ग्रिड ऑफ केल्यावर तुम्ही पाहू शकता की पूर्ण क्लिअर असं तुम्हाला पाहायला मिळते इथं. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लॅक आहे. तर तुम्ही बॅकग्राऊंड पण चेंज करू शकता किंवा तुम्ही समोर वरती पाहू शकता. वरती दिलेल्या क्विक ॲक्सेस टूलबार आहे वरती, जो वरती दिसत आहे तुम्हाला अप साईडला, तो क्विक ॲक्सेस टूलबार आहे. जो हे पाहतो तो वर्क स्पेस आहे. इथं आपण वर्क करत असतो, जो काय ड्रॉइंग काढत असतो ते या वर्क स्पेसमध्ये दिसते. की वरती तुम्हाला ऑप्शन दिसतात की सर्कल, आर्क किंवा पॉलीलाईन, तुम्हाला लाईन काय घ्यायचं तुम्ही तो मूव्ह करू शकता, मिरर करू शकता किंवा मॉडिफाय, ऑरिएंटेशन, लेयर्स, ब्लॉक, प्रॉपर्टीज, ग्रुप, युटिलिटीज, क्लिपबोर्ड आणि व्ह्यूज असे विविध ऑप्शन्स तुम्हाला दिलेले असतात वरच्या साईडला पॅनल्समध्ये, रिबन्समध्ये त्या. तर आपण एक एक पाहणार आहोत. हे वरती दिलेलं आहे त्याला क्विक ॲक्सेस टूलबार म्हणतात. हे जे आपण आपल्याला ॲरो दिसते त्या साईडला क्विक ॲक्सेस टूलबार आहे तो. त्या साईडला लेफ्ट साईडला जे कोपऱ्यात ए ऑप्शन असतं त्याला ॲप्लिकेशन मेनू म्हणतात. किंवा आता हे तुम्ही बोलता हे स्टार्ट मेनू आहे, इन कॅनव्हास कंट्रोल आहे. आणि हे आपल्या बॅकग्राऊंड आहे. तसंच तुम्ही इथं वर्कस्पेसमध्ये ड्रॉ करणार असता. AutoCADचं या 2021मध्ये खूप फीचर्स आहेत. आता लेटेस्ट आलेले 2025, पण 25 आपले लायसन अवेलेबल नसतं म्हणून आपण ते वापरत नसतो. माझं तर सध्या 21चं लायसन अवेलेबल आहे. हे जे दिले आहे तर नेव्हिगेशन्स बार आहे हा. त्याच्यावरती जो दिसत आहे ते व्ह्यू क्यूब आहे. आणि हे खाली जो दिलेला आहे त्याला स्टेटस बार म्हणतात. हा स्टेटस बारमध्ये तुम्ही विविध ऑप्शन्स तुम्ही घेऊ शकता. आणि इथं जे दिलेलं असतं त्याला तुम्ही कमांड लाईन असते इथे, पण हा कमांड लाईन माझी हाईड आहे. आणि या साईडला जो कोपऱ्यात ॲरो आहे तो युजर कॉर्डिनेट सिस्टम असतं त्याला म्हणतात. आणि वरती जे दिले त्याला इन कॅनव्हास कंट्रोल ड्रॉइंग फाईल टूलबार असं म्हणतात. या साईडला इन कॅनव्हास कंट्रोल आहे हा. 2D वायर फ्रेम किंवा तुमचं 3D काय. आणि हे जे आहे ते ड्रॉइंग फाईल टूल्स आहे. आपला हा ड्रॉइंग फाईल टूल्स आहे. अशा प्रकारचा हा AutoCADचा फर्स्ट इंटरफेस असतो. असं तुम्हाला हा वर्कस्पेस बघू शकता तुम्ही. पूर्ण विविध प्रकारचे त्या ह्याच्यात तुम्हाला ऑप्शन्स पाहायला मिळतात. किंवा तुम्ही विविध डायग्राम इथं ह्याच्यात काढू शकता, स्क्वेअर किंवा तुमचं काय लाईन मारून तुम्ही किंवा वेगवेगळे प्रोजेक्ट ह्याच्यावर तुम्ही बनवू शकता ॲज इट इज ड्रॉइंग. तर तुम्हाला आपली व्हिडिओ ही कशी वाटली ह्याच्यात तर फक्त मी फर्स्ट इंटरफेस काय असतो हे थोडक्यात आणि शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला जर असेच पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर डिटेलमध्ये पण आपण बनवू शकतो. तुम्ही आपल्या कमेंटमध्ये सांगा तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ आपण डिटेलमध्ये बनवूया. ही फक्त एक थोडक्यात इंट्रो प्लस माझं पहिलीच व्हिडिओ आहे यूट्यूबवर ही, तरी पण मी या पद्धतीत बनवलेली आहे. तरी तुम्ही आपले चॅनल नवीन असं सबस्क्राईब करून ठेवा. वेगवेगळ्या मी याच्यावर इथे टिप्स अँड ट्रिक्स आणणार आहे. जे मी स्वतः AutoCAD ड्राफ्टिंग करतो, माझ्या वर्किंग मी तेच करतो. तरी तुम्हाला अशाच इंजिनिअरिंग टिप्स मी या चॅनलवर आणणार आहे. तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन व्हिडिओला तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. धन्यवाद.